सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड परिसरातील गुलाबवाडी येथे 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वारंवार त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईबाबत शिखर स्वामिनी महिला संघटनेच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे। बदलापूर शहरानंतर सिन्नर नाशिक शहरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस यंत्रणांनी शाळा, कॉलेज तसेच लोकवस्तीत जनजागृती करण्याची गरज असल्याचे शिखर स्वामिनी महिला संस्थापक अध्यक्षा तथा माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या आणि मुलींच्यावर होणारे अत्याचार या अनुषंगाने आम्ही आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आपण बघितलं की आता बरेच घटना ह्या घडत आहेत, मुलींवर अत्याचार होत आहेत। बरं, नाशिक शहर इतकं छान होतं, सुंदर होतं, आता नाशिक शहरात सुद्धा या घटना घडायला लागलेल्या आहेत। आपण बघितलं की कलकत्त्याची घटना असेल, बदलापूरची घटना असेल, तर ह्या घटना वारंवार होत आहेत। तशीच आत्ताच नाशिक रोडमध्ये काल परवाच एक घटना घडली की एका मुलीने स्वतःचा जीव संपवला काही कारणास्तव, आणि त्याचीच चौकशी करण्यासाठी आणि त्यासाठीच निवेदन देण्यासाठी आम्ही आलो की त्या मुलाला शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी। आज मुलींना खरंच स्वतःच लढायची वेळ आलेली आहे, कारण प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही। किती वेळ कुणाची वाट बघणार, कोणी मदतीला येईल, आणि मुलींनी स्वतः सतर्क राहायची गरज आहे। कोणी आपल्याला फसवतंय हे आपल्या स्वतःच्या लक्षात आलं पाहिजे। कोणी मुलगा आला आहे आणि तो आपल्याला काहीतरी सांगतोय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा, तर सगळ्या मुलींना मी आवाहन करते की तुम्ही सुज्ञ व्हा, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते बघा आणि स्वतःचं संरक्षण आता स्वतःच करायला शिका। नाशिक रोड परिसरातील गुलाबवाडी येथे राहणारी अनुष्का विवेक जाधव हिला एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण कलाम इजहार मसुरी यांनी वेळोवेळी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन त्रास दिला। या सर्व जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आपले आयुष्य संपवले। संशयित तरुण कलाम व त्याच्या कुटुंबियांवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु त्यांना अद्याप अटक केलेली नाही। या सर्व घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन महिला संघटनेच्या वतीने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना देण्यात आले। या निवेदना देण्याप्रसंगी सीमा ललवानी, सुजाता गोजरे, आरती आहिरे, दीप्ती करडेल, कांचन चव्हाण आदी महिला उपस्थित होत्या।